हाय. हॅलो. तर आजची रील थोडी वेगळी आहे. जर तुम्हाला तुमची बायको धमकी देत असेल, तर ही रील लक्षपूर्वक ऐका. ती असं बोलते का, की तुमच्या अगेन्स्ट खोटी एफ-आय-आर दाखल करेल, स्वतःला काही इजा करून घेईल, खोटे-नाटे आरोप करून तुला बदनाम करेल, घर सोडून जाईल? जर अशा प्रकारच्या धमक्या ती तुम्हाला देत असेल, तर हा कायद्यात धमकी म्हणजेच क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणून येतं, जो कायदेशीर गुन्हा आहे. तर तुम्ही काय करू शकता माहितीये? तर तुम्ही थेट बी-एन-एसच्या सेक्शन 351च्या अंतर्गत तक्रार करू शकता. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचे व्हॉइस नोट्स, चॅट्स, धमकी असलेले चॅट्स, कुठलं व्हॉइस रेकॉर्डिंग असेल किंवा कॉल रेकॉर्डिंग्ज असतील, कॉल लॉग्स असतील, ह्या सगळ्या प्रूफ्समुळे तुमची केस जी आहे किंवा तुमची तक्रार जी आहे ती मजबूत होते. त्यामुळे असे चॅट्स, फोटोज, स्क्रीनशॉट्स सेव्ह करायला विसरू नका. आणि यासाठी कायद्यात 2 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आपले हक्क जाणून घ्या. आणि अशा नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि जर काही तुमचे प्रश्न प्रश्न असतील असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा. थँक Thank यू.